जे अंशकालीन निदेशकावरती अन्याय झालेला आहे, ज्यांचा पट असताना पूर्वी काम केलेलं असताना त्या शाळेमध्ये इतर निदेशकांची जी नियुक्ती होत आहे, या अनुषंगाने येत्या 9 तारखेला 1905 लोकांचा जो काही आदेश येणार आहे किंवा जो काही निकाल असेल, त्या संदर्भात संघटना 9 तारखेच्या निकालावरती आधारित पॉलिसी फेटाळेल किंवा पॉलिसी संदर्भात जे काही निर्णय होईल, या अनुषंगाने 9 तारखेला संघटना पुढील जे काही वाटचाल असेल ते डिक्लेअर करेल आणि कोणावरतीही अन्याय होऊ देणार नाही, हा संघटनेचा शब्द असेल. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये ज्या शिक्षकांच्या 100 पट असतानासुद्धा 1905 शिक्षकांमधल्या यादीतले काही शिक्षक गेलेले आहेत, त्या संदर्भातला निर्णय जे की शिक्षक 1905 नंतरच्या ऑर्डरनंतर कोर्टात गेलेत, त्या संदर्भातला निर्णय येणाऱ्या 9 तारखेला हायकोर्ट मुंबई काय देतोय त्याच्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आपण त्या 9 तारखेच्या प्रतीक्षेमध्ये जाऊ. संघटनेच्या वतीनं घोडके सर आणि मी प्रत्येकाला एक विश्वासित करू इच्छितो की शाळा वाढ होणे ही नक्की ठरलेलं आहे. शाळा वाढ झाल्यावरती पुन्हा कोणत्याही शिक्षकावरती अन्याय होणार नाही. सर्व शिक्षक लवकरात लवकर सोयीनं शाळेवर जातील. कोणीही गडबड करण्याची गरज नाही. न्याय प्रत्येकाला मिळणार आहे.